नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। रिपब्लिकन इलेक्ट्रिकल वर्कर्स युनियनचे कार्याध्यक्ष प्रकाश धायजे यांची विशेष मुलाखत। नमो बुद्धाय, जय भीम। हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। आज एक विषय घेऊन आपण महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या एका विशेष मुलाखतीमध्ये रिपब्लिकन वर्कर्स युनियनचे अत्यंत महत्त्वाचे असे पदाधिकारी प्रकाश धायजे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। धायजे साहेब, जय भीम। जय भीम, जय भीम, जय भीम। अलीकडच्या काळामध्ये रिपब्लिकन वर्कर्स युनियन ही युनियन अदानी समूहामध्ये समस्त कामगारांचं नेतृत्व करत आहे। रिपब्लिकन वर्कर्स युनियनचे अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आदरणीय अविनाशजी महातेकर या संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि प्रकाशजी धायजे हे रिपब्लिकन वर्कर्स युनियनचे कार्याध्यक्ष आहेत। या युनियनच्या नेतृत्वाखाली अदानी ग्रुपमधील इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनमध्ये अनुसूचित जाती जमाती बहुजन समाजातील सर्व कामगार या एका झेंड्याखाली येऊन मोठ्या संख्येनं कार्यरत झालेले आहेत। या विषयावर आपण प्रकाशजी धायजे यांच्याशी चर्चा करणार आहोत। धायजे साहेब, पुन्हा एकदा जय भीम, नमस्कार। जय भीम, जय भीम। धायजे साहेब, मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की अगोदरची रिलायन्स आणि आताची अदानी या इलेक्ट्रिक ग्रुपमध्ये, अदानी ग्रुपमध्ये रिपब्लिकन वर्कर्स युनियन ही संघटना आपण कामगार संघटना आपण स्थापन केली आहे। ही कामगार संघटना स्थापन करण्याची आपल्याला आवश्यकता का भासली? आवाज पाहिजे असं आहे की अदानी इलेक्ट्रिसिटीमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक काम करत आहेत आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे। ही जी संघटना आहे, आपल्या गोरगरिबांची संघटना आहे। संघटना आपली अशी याच्याने मुळे केलेली आहे की सगळ्या लोकांना ते आपल्याला न्याय देता आला पाहिजे। सर्व कामगारांना, तळागाळातल्या कामगारांना न्याय देता आला पाहिजे। कामगारावरती होणारा अन्याय अत्याचार आपल्याला दूर करता आला पाहिजे। आणि त्यावेळेस असं होतं की अन्याय अत्याचार झाल्यानंतर दूर करावा तर कसा करावा? लोक कामगार आमच्याकडे येत होते, कामगार आम्हाला बोलत होते काय करायचं काय नाही, हमारा जो हुआ है हमें मदद कर सकते क्या, तभी हमारे पास युनियन अजिबात नाही ती। तर कामगाराला जे आपल्याला आहे की सहकार्य करायला, कामगारांचा अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवायसाठी आपल्याला ही रिपब्लिकन इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन म्हणून आताच आवश्यकता होती। आणि आपल्या युनियनचे कार्यसम्राट, क्रांतिकारक, गल्ली ते दिल्लीपर्यंत क्रांतीचा आवाज उठवणारे, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री महोदय माननीय रामदासजी आठवले साहेब हे युनियनचे प्रमुख आहेत। आणि प्रमुख असल्यामुळं मग आमचं त्याची चर्चा झालेली आहे। आठवले साहेबांची आमची चर्चा झाली त्यावर की अदानीमध्ये सगळ्या कामगारांना आपल्याला प्रश्न सोडवायचे आहे, कामगारावर होणारा अन्याय अत्याचार आपल्याला दूर करायचा आहे, तर आपण कशा पद्धतीने केला पाहिजे। त्यावेळेस मग आठवले साहेब बोलले की आता ठीक आहे, युनियन स्थापन करा। मग साहेबांच्या आशीर्वाद दिल्यामुळं आम्ही मग सगळे कार्यकर्ते आम्ही कामाला लागलो। त्यावेळेस आम्ही रघु कांबळे असतील, श्रावण मोरे असतील, सचिन शिंदे असतील, कृष्ण JM असं, प्रतीक मांजरेकर आहे, नारायण जुंबाती आहे, हे सगळे एकत्रित आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी विचार केला की आता आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे, केलं पाहिजे।
आणि कामगारावरती होणारा अन्याय अत्याचार आपल्याला दूर करायचा आहे. त्यामुळं आम्ही सगळे बसल्यानंतर आम्ही सगळ्यांनी विचार करून ती युनियन आम्ही खोललेली आहे. आता युनियन आम्ही खोलून सगळे आम्हाला 2-3 वर्ष झालेले आहेत. तर आता परत आम्ही सगळे थंडे बसलो होतो. थंडे झाल्यानंतर पण सगळ्या कामगारांनी परत आम्हाला सगळ्यांनी मिटिंग घेऊन सांगितलं. त्यांनी सगळ्या ठिकाणी मिटिंग घेतली. त्यांनी कामगारांनी आम्हाला सांगितलं की आपली रिपब्लिकन इलेक्ट्रिक वर्कर्स आहे युनियन आहे ही परत तुम्ही चालू करावा अशी त्यांनी सगळ्याला आम्हाला आग्रह केला. त्याच्यानंतर आम्ही ठरवलं. तर आता आम्ही असं ठरवलं की आता आपण सगळ्या तर मला आपल्याला पुढचा विचारायचं आहे काय साहेब की रिपब्लिकन वर्कर्स युनियन ही आपण स्थापन केली. आता या युनियनला 3 वर्ष झाले पण जेवढं जोमानं काम करता आलं नाही ते काम आता ह्या पुढच्या काळामध्ये आपण ठरवलेलं आहे. मला तुम्हाला दुसरा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जे आता सांगताय की कामगारांवर अत्याचार होत होते आणि त्यामुळे ही युनियन आम्हाला काढावी लागली. कामगारांचे प्रश्न कामगारांच्या समस्या काय होत्या आणि म्हणून तुम्हाला युनियन काढावी लागली मुद्द्यावर तेवढंच सांगा. तर असं की आता कामगारांचे जे प्रश्न आहे त्या ठिकाणी जे आमचे अधिकारी असतील कामगार असतील त्यांना ते आता गाड्या वगैरे बरोबर नाही आहे. सगळ्या गाड्या जुन्या झालेल्या आहेत. त्या गाड्या आता आम्ही जे आंदोलन आता आम्ही उद्या किंवा परवापासून आम्ही आंदोलन करणार आहे. टिळकनगर असेल MMRD असेल MIDC असेल दिंडोशी असेल पवई असेल कांदोली ऑफिस आणि भाईंदर असे 7 डिव्हिजन आहेत. तर आम्ही 7 डिव्हिजनमध्ये आता आमचं रिपब्लिकन इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनच्या वतीनं आम्ही सगळे कामगार आम्ही आणि आपल्या युनियनच्या वतीनं सगळं आम्ही आता आंदोलन करणार आहे की त्या ठिकाणी गाड्या बरोबर नाही आहेत. कामगारांचं हाल होत आहे. कामगारांना सगळं न्याय मिळाला पाहिजे. आता आमचे या ठिकाणी काही फ्युजमॅन आहेत लाईनमॅन आहेत त्यांना मोबाईल दिलेले नाही. ते काही मोबाईल खराब झालेले आहेत या अजून काही बदली झालेले नाही. परमनंट जे कामगार आहेत त्यांचे कपडे अजून मिळालेले नाही. कपड्याचे जे पैसे आहेत ते मिळालेले नाही. कपडे बरेच दिवस झाले मिळाले. रिपब्लिकन इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन या युनियनचे कार्याध्यक्ष प्रकाशजी धायजे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग 9 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलवर दाखविण्यात येईल. रिपब्लिकन इलेक्ट्रिकल वर्कर्स युनियनचे काय प्रश्न आहेत त्यांच्या काय समस्या आहेत आणि पुढील आंदोलन काय आहे समन्वयाने कशा पद्धतीनं काम करणार ते पुढील मुलाखतीत ऐका. नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा.